बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। जैन समाज शांतताप्रिय आहे, पण याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत असं म्हणत त्यांनी जैन बांधवांना संयम राखण्याचं आवाहन केलं। निलेश चंद्र मुनी म्हणाले की संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होतीये। जैन समाज हा नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारणारा समाज आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी न पडता जैन बांधवांनी संयम राखावा असं आवाहन त्यांनी केलं। तुम्ही जर खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असाल तर हे लक्षात ठेवा की बाळासाहेब ठाकरे यांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमीच प्रेम केलं। त्यांनी कधीही या समाजांना त्रास दिला नाही अशी आठवणही त्यांनी करून दिली। यावेळी निलेश चंद्र मुनी यांनी संदीप देशपांडेंना थेट आव्हान दिलं, जर तुम्हाला खरंच रस्त्यांवरील धार्मिक प्रथा खटकत असतील तर मुंब्रा, भेंडी बाजार किंवा पायधुनी भागात जा। ईद किंवा नमाजावेळी रस्त्यांवर पांढरे कापड टाकून लोक बसतात, त्यालाही विरोध करा असं ते म्हणाले। तसंच मुंब्रामध्ये एका नगरसेविकेने मुंब्रा हिरवा करेन असं वक्तव्य केलं होतं, त्या विरोधातही भूमिका घ्या। फक्त एका समाजाला लक्ष करून वातावरण बिघडवू नका असा टोला त्यांनी लगावला। नीट पेपर फुटीनंतर आता काँग्रेसने या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। याची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून केली जाईल। राहुल गांधी 17 जून रोजी कोटा येथे एक विद्यार्थी संमेलन घेणार आहेत। या संमेलनात राहुल गांधी पेपर फुटी आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली। ते म्हणाले, राहुल गांधी देशातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी सातत्याने आवाज उठवणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले आहेत। कोटानंतर 10 जुलै रोजी प्रयागराज, 11 जुलै रोजी पाटणा आणि 14 जुलै रोजी दिल्लीत विद्यार्थी संमेलने होतील। वेणुगोपाल म्हणाले, विद्यार्थी संमेलनामध्ये स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, युवा संघटना, शिक्षक आणि पेपरफुटी घोटाळ्यांमुळे थेट प्रभावित झालेल्या सर्व लोकांना एकत्र आणले जाईल। ही मोहीम त्या लाखो तरुण भारतीयांच्या समस्या समोर आणेल ज्यांचे भविष्य पेपरफुटी, परीक्षेचा वाढता खर्च आणि एक निष्पक्ष पारदर्शक भरती प्रणाली नसल्यामुळे प्रभावित होत आहे। वेणुगोपाल म्हणाले की या परिषदांमध्ये पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यांमुळे प्रभावित झालेल्या तरुणांना त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी व्यासपीठ मिळेल। यावेळी पेपरफुटी घोटाळ्यांसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्याची संधी देखील मिळेल। वेणुगोपाल म्हणाले की या देशव्यापी मोहिमेअंतर्गत देशभरात NSUI युवक काँग्रेससोबत सर्व प्रदेश काँग्रेस समित्या आणि जिल्हा काँग्रेस समित्या विद्यार्थ्यांना एकत्र आणतील। विद्यार्थी आणि शिक्षकांशी संपर्क साधून पेपरफुटी विरोधात एकत्र येऊन सुधारणांवर भर दिला जाईल। महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। या चर्चेदरम्यान आता रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट भाजपसोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे। शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर त्यांनी आमच्यासोबत यावं असं जाहीर निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि RPIचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिलं आहे। ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। आठवलेंच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे। रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शरद पवारांना सूचक सल्ला दिला। ते म्हणाले, शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी आमच्यासोबत यावं। जर त्यांना थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर त्यांनी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सोबत यावं। आम्ही स्वतः त्यांना सन्मानाने भाजपसोबत घेऊन जाऊ। काँग्रेस पक्षावर टीका करताना आठवले पुढे म्हणाले, आता काँग्रेसमध्ये आधीसारखा तो दम राहिलेला नाही। नजीकच्या काळात काँग्रेसला चांगले भविष्य दिसेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही, त्यामुळे पवारांनी तिथं जाऊ नये असं आठवले म्हणाले। दरम्यान आठवलेंच्या या जाहीर ऑफरवरही अद्याप पवार गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आहे हे त्यांनी आज पुण्यात मान्य केले आहे। अब्दुल्ला म्हणजे कोण तर औरंगजेब फॅन क्लब चालवतात, त्यांच्या कबरीवर जात डोकं टेकवतात असे अब्दुल्ला म्हणजे संजय राऊत आहेत हे त्यांनी स्वतः मान्य केले। त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे।
अब्दुल्ला असल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले आहे. नवनाथ बन म्हणाले की उभाटा गट ही सोनिया गांधी यांची बेनामी तर राहुल गांधी यांची उपशाखा आहे. राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील पक्ष म्हणजे उभाटा गट आहे. उभाटाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत संपूर्ण पक्ष सोनिया गांधींच्या दावणीला बांधला आहे. शिंदे गटावर टीका करण्यापूर्वी राऊतांनी आपल्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. काँग्रेसने सावरकरांचा, बाळासाहेब यांचा अपमान केला. त्यांच्याच दावणीला तुम्ही पक्ष नेऊन बांधला आहे. उद्धव ठाकरे यांना जर पश्चाताप होत असेल तर त्यांनी मूळ शिवसेनेचा विचार स्वीकारला पाहिजे. ती एकनाथ शिंदेंची आहे. त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंनी गेले पाहिजे असे बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत कायम आदित्य ठाकरे यांना अप्रिय म्हणून बघत असताना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना प्रिय म्हणत आहेत. आदित्य ठाकरेंना माझा एकच सल्ला आहे, उभाटा गटाच्या जहाजेला राऊतांनी मोठे होल पाडले आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांना दूर करत नाही तोपर्यंत उभाटा गटाचे जहाज आणखी खोलमध्ये जाईल. राऊतांनी काँग्रेसकडून उभाटा गट संपवण्याची सुपारी घेतली आहे. राऊतांना दूर करत नाही तोपर्यंत ना उभाटाचे काही आहे, आदित्य ठाकरे यांचे काही खरं आहे. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरे आठवड्याचे 5 दिवस घरी बसतात आणि केवळ रविवारी पक्षाचे काम करतात, पक्षाची बैठक घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घरात बसून काम केले. आता विरोधात असताना 5 ते 6 महिन्यातून एकदा रविवारी खासदारांची बैठक घेतात. त्यामुळे खासदार, आमदार आणि पदाधिकारी तुमच्यासोबत राहणार नाही. विकेंडला काम केल्याने पक्ष चालत नसतो. हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुळात उभाटाचे लोक तुम्ही भेटत नसल्याने वैतागले आहेत. मातोश्रीचे दरवाजे शिवसैनिकांसह आमदार, खासदारांना आणि राऊतांनाही बंद आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. अजितदादांचे अर्थ खाते आता मुख्यमंत्री चांगले सांभाळत आहेत या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना खातेवाटपाबाबत काय राऊतांशी बोलून निर्णय घ्यायचे का असा खोचक टोला भुजबळांनी लगावला. तसंच राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याबाबत पक्षीय पातळीवर काय घडामोडी झाल्या यावरही त्यांनी जाहीर भाष्य केलं. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, संजय राऊत सांगतील आणि त्याप्रमाणे खातेवाटप होईल. असं कसं होईल? खातेवाटपाबाबत आता काय राऊतांशी बोलावं लागेल का? राज्यातील खातेवाटपाबाबत जे काही निर्णय आहेत ते सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतलेले आहेत. त्यामुळं त्यात इतरांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही. या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पडद्यामागे काय घडलं याचा खुलासा केला. मी स्वतः राज्यसभेवर जाणार होतो, मात्र मी जात असताना इतर मुलांना देखील संधी मिळाली पाहिजे हा विचार पुढं आला. त्यामुळं मी पक्षाकडे प्रस्ताव ठेवला होता की माझ्या मुलांनाही संधी द्या. इथं समीर भुजबळ यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद द्या आणि मी 2 वर्षासाठी राज्यसभेवर जातो. परंतु शेवटी पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे असं भुजबळ म्हणाले. महायुती सरकारच्या कामकाजावर काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार स्वतःच्या कामगिरीचे मोठमोठे दावे करत असले तरी प्रत्यक्षात जनतेचा अनुभव वेगळाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारला लक्ष्य केले. वडेट्टीवार म्हणाले की स्वतःच्या पाठीवर थाप मारण्यात सरकार अव्वल ठरले असले तरी जनतेने त्यांना वास्तवाचा आरसा दाखवला आहे. फेसबुक, एक्स, ट्विटर आणि जाहिरातीमधून विकासाचे दावे करणाऱ्या सरकारचे वास्तव सर्वेक्षणातून समोर आले असल्याचा दावा त्यांनी केला. महायुती सरकार महाराष्ट्राला मॅग्नेटिक महाराष्ट्र बनवल्याचा दावा करत आहे, परंतु सर्वेक्षणात रोजगार निर्मितीबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. दावोस परिषदेत झालेल्या गुंतवणूक कराराच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र त्याचा रोजगार निर्मितीवर अपेक्षित परिणाम झालेला दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर रोजगारच निर्माण झाला नसेल तर दावोसमधील करार आणि घोषणांचा नेमका फायदा काय झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, गेल्या 1 वर्षात मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचा घरखर्च वाढला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून लोक खिसा कापून जगत आहेत. मात्र सरकार अजूनही अच्छे दिनचे चित्र रंगवत असल्याची टीका त्यांनी केली.
विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये मनोमिलन घडून आलंय. पोटे यांनी थेट राणा यांच्या अमरावती येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचे बंधू सुनील राणा यांनी पोटे यांचे जंगी स्वागत केला. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या पॉवर गेम नंतर महायुतीने आपली फळी भक्कम केली असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजयासाठी 227 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे कागदावर हक्काची 250 मतं असली तरी त्यात भाजपची 152 मते आहेत. उर्वरित मतांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे 26 नगरसेवक आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांचा मोठा गट आहे. ही मतं पोटे यांच्या विजयासाठी अत्यंत निर्णायक मानली जात होती. राणा दाम्पत्याची सुरुवातीची साशंक भूमिका पोटे यांच्या गोटात चिंता वाढवणारी ठरत होती. कोणतीही राजकीय जोखीम पत्करायची नसल्याने पोटे यांनी थेट राणांचे दार गाठले. आता युवा स्वाभिमानची ही 26 मते पोटे यांच्या पारड्यात अधिकृतपणे पडणार असल्यानं महायुती सेफ झोनमध्ये पोहोचल्याचं चित्र आहे. महायुतीने आपली अंतर्गत डॅमेज कंट्रोलची फळी मजबूत केली असताना महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि उदासीनतेचं वातावरण निर्माण झाले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या 5 दिवसांपासून अचानक नॉट रिचेबल झाले. ते थेट नागपूरच्या एका रुग्णालयातील ICUमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या प्रचाराचा पुरता बोजवारा उडालाय. त्यातच काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्वपक्षाच्या उमेदवारावर 15 ते 20 कोटी रुपयांचा घोडेबाजार करून निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केल्यानं मावियाच्या गोटात पुरते नैराश्य पसरलंय. देशाच्या राजकारणात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाची आणि विक्रमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही या शरद पवार यांच्या विधानाचा समाचार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे आहेत, त्यांची तुलना होऊच शकत नाही असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवारांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की शरद पवार हे नेहमीच गुगली टाकत असतात. पवारांना प्रत्यक्षात हेच म्हणायचं होतं की मोदी हे मोदी आहेत, त्यांची नेहरूंशी काय तुलना होणार, ती होऊच शकत नाही. पुढे बोलताना पाटील म्हणाले, नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, त्याला आपण काय करू शकतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे. बदलत्या काळाचा संदर्भ देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मेले पाहिजे हा नारा होता, पण आता देशासाठी चांगलं जगलं पाहिजे आणि देशाचा विकास केला पाहिजे हा नारा आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव अत्यंत अभिमानाने आणि चांगल्या पद्धतीने कमावले आहे. त्यामुळे मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3ऱ्यांदा देशाची सत्ता हाती घेत एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. या नवीन कार्यकाळात पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या सलग कार्यकाळाचा विक्रम मागे टाकणार आहेत. याच ऐतिहासिक विक्रमावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.